सध्या राज्यामध्ये शालेय शिक्षणातील त्रिभाषा धोरणावरनं वाद रंगलेला असताना येवल्यातील अंदरसूलमधील जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना 3 नाही तर 6 भाषा शिकता येतात। इथल्या विद्यार्थिनी तर फाड जपानी भाषा बोलतात। कोनिचिवा गेनकी देसुका सेन्सेई ओहायो सेन्सेई कोनिचिवा दोहिताशी माशिते गेनकी देसुका सेन्सेई वाटाशी वा गेनकी देसुका अरिगाटो सेन्सेई अरिगाटो। मराठीसह भारतीय भाषांमध्ये नव्हे तर फाडफाड जपानी भाषेत बोलणाऱ्या या विद्यार्थिनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत। ही शाळा पुण्या मुंबईतली नाही तर नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल या खेडेगावातील आहे। खासगी शाळांच्या स्पर्धांमध्ये एकीकडे जिल्हा परिषद शाळा मागे पडत असतानाच अंदरसूलची जिल्हा परिषदेची ही शाळा मात्र अपवाद ठरली आहे। इथल्या आदर्श जिल्हा परिषद कन्या शाळेत 5वीच्या मुलींना मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच जपानी आणि जर्मन भाषा शिकवली जाते। त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं या मुली जपानी किंवा जर्मन भाषेत स्वागत करतात। इतकंच नाही तर जपानी भाषेतून स्वतःची ओळखही करून देतात। जर्मन आणि जपानी या दोन्ही भाषा तशा शिकण्यास अवघड, मात्र इथले शिक्षक या मुलींसाठी कठोर परिश्रम घेतात। विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी इथल्या शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम सुरू केलाय। जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे। त्यासाठी जागतिक दर्जाचं मूल तयार होण्यासाठी त्याला सुरुवातीला इतर देशांची भाषा आली पाहिजे। भाषा आली म्हणजे संस्कृती कळेल आणि आपोआप त्या देशाची त्याला जवळीकता निर्माण होईल। कारण उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे। राज्यभरात या शाळेंची चर्चा सुरू झाली आहे। या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी पालकांची गर्दी होतीये। अंदरसूलला असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मला घेऊन गेले आणि मी काय पाहिलं, 25-30 मुली जे आहेत ते जापनीज शिकलेल्या आहेत, 5वी 6वी 7वीचे असतील। 25 मुली जे आहेत जर्मन शिकलेल्या आहेत आणि एक मुलगी जी आहे ती इंग्लिश मध्ये आम्हाला कुठला ऍप जो नवीन तयार केला त्या ऍपची माहिती देत होते। आनंद वाटला की जिल्हा परिषद शाळेत एका खेडे गावामध्ये अशा प्रकारच्या मुली जर्मन जपानी भाषेला शिकतायत। जिल्हा परिषदेची शाळा नको रे बाबा अशी प्रतिक्रिया अनेक पालकांची असते, पण नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल इथली जिल्हा परिषदेची शाळा अशा पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे। बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, येवला।